नमस्कार मित्रांनो, MG प्रॉपर्टीज 25 मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत रो हाऊस आणि ह्याच्यामध्ये रेडी पोझिशनमध्ये रो हाऊस असणार आहेत, ते सुद्धा वाघोलीमध्ये। मित्रांनो पाहू शकता 4 BHK रो हाऊस आहे। 4 BHK रो हाऊसला इथून ईस्ट वेस्ट एंट्री राहणार आहे। मित्रांनो टोटल 10 रो हाऊसचा प्रोजेक्ट आहे आणि 4 BHKचा हा रो हाऊस आहे। ही जी बघत आहात तुम्ही ती पार्किंग आहे, ज्यामध्ये तुम्ही नंतर कव्हर करून घेऊ शकता। हा रो हाऊस आहे, इथं 10,000 लिटरची पाण्याची टाकी आहे। ही एंट्रेन्स राहणार आहे मित्रांनो, एंट्रेन्स राहणार आहे। हा हॉल आहे मित्रांनो तुमचा, खूप प्रशस्त असा हॉल आहे। प्लस स्टोरेजसाठी तुम्हाला तिथं जिन्याखाली जागा सुद्धा दिलेली आहे। आणि हा तुमचा बेडरूम आहे, फर्स्ट बेडरूम असणार आहे हा। आणि हा जिना आहे। सेकंड बेडरूम हा आहे आणि त्याला वॉशरूम आहे। वॉशरूम पण आपण CP सॅनिटरी फिटिंग्स खूप चांगल्या क्वालिटीचे देत आहोत। आणि हे वॉशरूम सेकंड वॉशरूम आहे। L शेपमध्ये प्लॅटफॉर्म असणार आहे। मॉड्युलर तुम्ही खूप छान पद्धतीने करू शकता। फ्रीजसाठी पॉईंट दिलेला आहे। वरती तुम्हाला पोटमाळा सुद्धा करून देण्यात दिलेला आहे। आणि या बाजूला ओपन स्पेस आहे, इथं तुम्ही गार्डनिंग करू शकता। ही पूर्ण बाजू गार्डनिंगसाठी तुम्ही करू शकता। आणि तुमचा 4 BHK आणि 3 BHK रो हाऊसमध्ये डिफरन्स आहे। बाकीचे सगळे 3 BHK रो हाऊस आहेत आणि हा एकच जो आहे रो हाऊस तो 4 BHK आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4 BHK रो हाऊस भेटत आहे। ही पूर्ण लँड आजूबाजूची पूर्ण मोकळी लँड असणार आहे। तरी खूप वेळानंतर सुद्धा इथं पडले तर प्लॉटिंगच येणार आहेत जास्तीत जास्त। चला आपण आता वरती जाऊया मित्रांनो। हा जिना आहे, जिन्याला प्रॉपर सेफ्टी लावलेली आहे आणि प्रॉपर रेडी पोझिशनमध्ये आहे। प्राईस जाणून घ्यायची असेल तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनवून राहा। हा जो आहे 3 बेडरूम राहणार आहे फर्स्ट फ्लोअरला, पाहू शकता। हा फर्स्ट बेडरूम तुम्ही ॲज अ ऑफिस स्पेस म्हणून सुद्धा यूज करू शकता। हा बेडरूम थर्ड बेडरूम आहे हा, आणि मोठा अजून एक बेडरूम आहे आणि त्याला अटॅच वॉशरूम आहे। त्या सुद्धा बेडरूमला अटॅच वॉशरूम आहे मित्रांनो। मोठा हॉल एवढा बेडरूम आहे मित्रांनो, पाहू शकता। ह्याचे लेआउट वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करून देईन। खूप भारी असा हा रो हाऊस आहे आणि खूप लवकर रो हाऊस सेल झालेले आहेत। हा एकच रो हाऊस राहिलेला आहे, पाहू शकता। प्रोजेक्ट लोकेटेड आहे वाघोली लोहगाव रोडला हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। आणि तुम्हाला नियर टू रोहना विलासा प्रोजेक्ट, इथं हा प्रोजेक्ट तुम्हाला पाहायला भेटेल। चला मित्रांनो आता आपण टेरेस पाहूया। टेरेसचा दरवाजा राहणार आहे मित्रांनो। हे टेरेस आहे मित्रांनो, पाहू शकता मित्रांनो। खूप प्रशस्त असा हा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये 10 रो हाऊस डेव्हलप केलेले आहेत। तुम्ही अर्ध्या बाजूला हा टेरेस कव्हर पण करू शकता। वरती आपण पाण्याची टाकी सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करून देत आहोत। प्लास्ट्रोची पाण्याची टाकी असणार आहे। सगळे जे पाईप्स आहेत ते बाहेरून गेलेले आहेत, त्यामुळे हा एक तुम्हाला बेनिफिट भेटतो। ड्रेनेज सिस्टीम सगळं बाहेरून आहे, आतून काही नाही, पाहू शकता मित्रांनो। इथे एक कॉलम सुद्धा आपण काढलेला आहे। कॉलम सगळे वर काढून ठेवलेले आहेत। भविष्यात तुम्ही परमिशन घेऊन वरती बांधू शकता। इथे एक व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला विंडो प्रोव्हाइड केलेली आहे। प्रत्येक बेडरूमला व्हेंटिलेशनसाठी 1 आणि 2 विंडोज प्रोव्हाइड केलेले आहे, जेणेकरून तुम्हाला व्हेंटिलेशनचा पण काही प्रॉब्लेम येणार नाही। अजून एक विंडो तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी प्रोव्हाइड केलेली आहे, पाहू शकता मित्रांनो। आपण आता ग्राउंड फ्लोअरला आलो आहे। पार्किंग सुद्धा भेटणार आहे तुम्हाला आणि खूप प्रशस्त अशी एक मोठी सेडन गाडी बसेल एवढी मोठी पार्किंग आहे। प्लस 2 बाईक बसतील एवढी मोठी तुम्हाला पार्किंग भेटणार आहे। सर जर आपण आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि आता आपण ह्याच्या कार्पेट आणि प्राईसविषयी बोलू। तर ह्याचा जो प्लॉट एरिया साईज आहे ती
1500 स्क्वेअर फीट आहे, ज्यामध्ये तुम्हाला पार्किंगसुद्धा इन्क्लूड आहे. जे तुमचं कार्पेट राहणार आहे 4 BHK रो हाऊसचं, ते राहणार आहे 1800 ते 1900 स्क्वेअर फीट. आणि ह्याचा बिल्डअप जो जातो तो 2600 स्क्वेअर फीट ह्याचा बिल्डअप आहे. आणि ह्याची आपण प्राईस कोट करत आहोत साधारण 85 लाख प्लस टॅक्सेस राहणार आहे. प्राईस थोडीफार नेगोशिएबल राहील. एकच रो हाऊस राहिलेला आहे. जे कोणी 90 लाखात 4 BHK रो हाऊस बघत असाल तर त्यांनी नक्की संपर्क करा आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. धन्यवाद मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला कॉल करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया.